मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एका महिन्यात तब्बल 45,911 सौर कृषी पंप बसवण्याचा विक्रम नोंदवला आहे. आता हा विक्रमी नोंद केवळ महाराष्ट्राचं नाव देश पातळीवरती नाही, तर जागतिक पातळीवरतीही नाव कोरलेलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव गेलंय. त्याबद्दल आपल्याला अभिमानच आहे. परंतु आता जितक्या झपाट्याने ही योजनाची अंमलबजावणी केली जाते, त्याच वेगानं किंवा त्याची जी कार्यपद्धती आहे इन्स्टॉलेशन करताना म्हणा किंवा ज्यांचं कोणाचा सौरपंप बसवलाय, त्याच्यानंतर शेतकऱ्याला काय-काय अडचणी येतायत, यावरती थोडंसं लक्ष टाकणं गरजेचं आहे. कारण ग्राउंड रिॲलिटी काहीतरी वेगळीच आहे. काय-काय अडचणी येतात शेतकऱ्याला एक सोलार कृषी पंप घेताना अर्ज करण्यापासून ते सोलार पंप पॅनल बसवण्यापासून ते बसल्यानंतर त्याच्यावरती जर काही ॲन्युअल मेंटेनन्स असेल त्या बाबतीतही सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती त्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्या, जो कोणी सोलार कृषी पंप बसवून पाहतोय किंवा एखाद्याकडे सोलार कृषी पंप आहे आणि त्याला बऱ्याच साऱ्या अडचणी येत आहेत. तर त्या अडचणीला कसं दूर करायचं, त्याचं थोडंसं त्याला मार्ग मिळणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि त्याला सिंचन करता याची सोय व्हावी यासाठी सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येत आहे. आता हे कृषी पंप स्थापन करायचं असेल, तुम्हाला शेतात बसवायचं असेल, तर तुम्हाला मागेल त्याला सोलार या वेबसाईटवरनं अर्ज करायचा आहे. आता सरकार सांगतंय, की तुम्हाला केवळ अर्ज करायचा आहे आणि ते जे काही कोटेशन आहे, म्हणजे तुमचं 5 एच-पी असेल, 7 एच-पी असेल किंवा 3.5 एच-पी असेल, तर त्याच्या प्रमाणात तुम्हाला 10% रक्कम भरायची आहे. कोटेशन जितकं आहे त्याच्यात 10% रक्कम तुम्हाला भरणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर 5% रक्कम भरायला लागते. आता ती रक्कम भरल्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाहीये. सरकारच्या सांगण्यानुसार कंपन्या तुमचं वेंडर्स जे काही आहेत, ते तुम्हाला कॉल करतील, जागेचं सर्वेक्षण करतील आणि ते सोलर पॅनल बसवून देतील. परंतु सध्याची वस्तुस्थिती आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. जर का शेतकऱ्याला त्याचा अर्ज करायचा असेल, तर अर्ज केल्यानंतर तो पैसेही भरतोय, परंतु 4-4 आणि 5-5 महिने वेटिंग पिरियड आहे. आपण समजू शकतो पहिल्या टप्प्यामध्ये बरेच सारे कामं अपूर्ण राहिलेत, वेंडर्सचे पेमेंट्स अपूर्ण राहिलेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काम सुरू झाले जानेवारीमध्ये 2025ला, त्यामुळे वेंडर्स लवकर मिळत आणि त्या कारणामुळेही उशीर होत असेल. परंतु जसं-तसं ज्यांनी कुणी जानेवारीमध्ये पैसे भरलेत, 3 ते 4 महिन्यानंतर त्यांचे नंबर्स आले आणि वेंडर्सनी त्यांना संपर्क केला. आता वेंडर सांगतोय काय, की आम्ही येतोय आणि सर्वेक्षण करतोय. वेंडर्स येतायत, सर्वेक्षण करतायत आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर सामान आणून शेतकऱ्याच्या शेतात टाकून देतायत. आता त्याच्यानंतर शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते, की त्या पॅनलसाठी जो खांब उभं करायचा आहे, त्यासाठी जो खड्डा करायचा आहे, त्यासाठी जी लागणारी सामग्री आहे, म्हणजे वाळू असेल, सिमेंट असेल, त्यासाठी लागणारे जे कामगार मजूर आहेत, याची सगळी सोय ही शेतकऱ्याने केली पाहिजे. असा काय तो अट्टास हा कंत्राटदाराकडनं किंवा स्थानिक ठेकेदाराकडनं केला जातो. मग त्यामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते आणि जर का तुम्ही काम लवकर नाही केलं, तर तुमचा नंबर लवकर लागणार नाही किंवा खड्डा लवकर नाही काढला, तर आम्ही पॅनल आणून टाकणार नाही आणि तुमचा नंबर उशिरा लागेल. मग तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. अशा प्रकारच्या धमक्याही काही ठिकाणी देण्यात येत आहेत. मग शेतकरी घाबरून का होईना परत तो बळी पडतोय त्या ठेकेदाराच्या आणि कंत्राटदाराच्या धमकी. आता यामध्ये शेतकऱ्याला दुहेरी फटका बसतोय. एक तर नैसर्गिक आपत्तीमुळं त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे. आता जसं-तसं करून उसनवारी करून शेतकरी कुठून तरी पैसा जमा करून ती 10% कोटेशनची रक्कम भरतोय आणि 3 ते 4 महिने वाट बघितल्यानंतर स्थानिक कंत्राटदार किंवा ठेकेदाराकडनं हे सांगण्यात येतंय, की जे काही खड्डा करायचा आहे, त्यासाठी लागणारं जे काही सामग्री आहे, अ, वाळू, सिमेंट आणि त्याला खड्डा करायला जे काही मजूर लागणार आहे, हाही खर्च शेतकऱ्यालाच करायचा आहे. म्हणजे पहिलं कोटेशनचे 10% भरलेले आहेत. आता दुसरे 8,000 ते 10,000 चा खर्च हा शेतकऱ्याला भोगावा लागणार आहे आणि त्यातही धमकी दिली जाते, की जितका उशीर तुम्ही खड्डा खांदायला कराल, तितक्या उशिरा तुमचा नंबर लागेल आणि तुम्हाला प्रतीक्षा करावीच लागणार आहे. या भीतीपोटी का होईना परत एक ₹10,000 चा खर्च शेतकरी परत उसनवारी करून करायला तयार झालेला आहे. नेमकं शासकीय नियम काय सांगतो हे आधी समजून घेऊया. जे कंत्राटदार नेमलेले आहेत, त्यांच्या नियमामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे, की खांब उभारण्यापासनं ते त्याचं जे काही सिव्हिल वर्क आहे, जे फाउंडेशन आहे, हे करण्यापासून हे कार्य ह्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे. त्यासोबतच त्या कामासाठी लागणारी जी सामग्री आहे, जसं की सिमेंट असेल, नंतर वाळू आहे, त्याच्यानंतर पाणी आहे, त्याच्यानंतर जे मजूर आहेत, त्याची जी मजुरी आहे, ही सगळी त्या स्थानिक ठेकेदाराची किंवा कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आणि शेतकऱ्याला काय काम करायचं? तर शेतकऱ्याची जबाबदारी केवळ आणि केवळ जागा उपलब्ध करून देणे, इतकीच शेतकऱ्याची जबाबदारी आहे. परंतु वस्तुस्थिती आपण पाहतोय, की ती वेगळीच दिसून येतीये. शेतकऱ्याच्या शेतात पॅनल आणून टाकलं जातं आणि शेतकऱ्यावरती दबाव केला जातो, की तुम्ही जागा तर उपलब्ध करून द्या, परंतु खड्डाही करून द्या. आता यासाठी या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान काय केलं जातं, की तुम्ही या सगळ्या धमक्यांना बळी न पडता, जो कोणी ठेकेदार किंवा स्थानिक कंत्राटदार तुम्हाला या कामासाठी अतिरिक्त शुल्क मागत असेल किंवा तुम्हालाच करायला लावत असेल, तर त्याचं नाव आणि मोबाईल नंबर घ्यायचा आहे. तुम्हाला एका टोल फ्री नंबरवरती कॉल करायचा आहे. 1992 नंबर आहे किंवा 1800 102
3435 परत एकदा 1800 100102 या टोल क्रमांकावरती त्या स्थानिक कंत्राटदाराचं, ठेकेदाराचं नाव आणि मोबाईल नंबरही देऊन तुम्ही कंप्लेंट नोंदवू शकता. त्याशिवाय जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वाक्षरी त्या फॉर्मवरती करू नका, की काम पूर्ण झालंय. कारण तुमची जोपर्यंत सही होत नाही, तोपर्यंत त्याला जे बाकीचं पेमेंट आहे ते मिळणार नाहीये. यासोबतच बऱ्याच साऱ्या अडचणी ज्यांच्या कुणाचे सोलर पंप बसवलेत, त्यांनाही ए-एम-सीमध्ये अडचण येते. ए-एम-सी कुणी घेतलेलं नाहीये आणि जर का एखाद्याचा टेक्निकल कारणामुळं पंप चालत नसेल किंवा पॅनल चालत नसेल, तर त्याची दुरुस्ती करण्यासाठी महिन्यानुमहिनं 2-2 वर्ष लागतायत आता. कंप्लेंट केलेली आहे, परंतु त्याकडे बघायला कोणी तयार नाहीये. मग याचीही जी काही अंमलबजावणी आहे, म्हणजे जी काही सर्व्हिस आहे, त्याकडेही सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. किती कंत्राटदार या सर्व्हिससाठी नेमलेले आहेत किंवा ज्यांनी कुणी इन्स्टॉलेशन केलं त्यांच्यावरच जर सर्व्हिसिंगचं जर जबाबदारी असेल, तर त्यांनी त्यांच्यापाशी वेगळं मनुष्यबळ वाढवलेलं आहे का? जर नसेल केलेलं, तर एकाच माणसावरती इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिसिंगचा जर भार येत असेल, तर ती सर्व्हिसिंग कदापिही होणार नाही. कारण योजना अंमलबजावणी सुरूच आहे. त्यामुळे नवीन-नवीन शेतकरी पात्र होतच आहेत आणि इन्स्टॉलेशन्स चालूच आहेत. तर सर्व्हिसिंग करणं हे त्या कंत्राटदाराला किंवा स्थानिक ठेकेदाराला जमणार नाही. त्यामुळे याकडेही सरकारचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला सोलार इन्स्टॉलेशनमध्ये काही अडचणी येत असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि आपली जे काही अनुभव आहेत, तेही व्यक्त करायला विसरू नका.